नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करायला आपल्याला आज टाईम भेटला आहे. तर बघू शकता आपल्या दुकानला कोण आले, तर शैलेश डॉन आला आहे. आणि शैलेश डॉन 3 महिन्यामध्ये पहिली बार 3 दिवस झालं कंटिन्यू आला आहे. आणि त्याचं रिझन असं आहे की 4 दिवस झालं कंटिन्यू आपल्याकडे आला आहे. आणि त्याचं रिझन असं आहे की त्याचा मित्र, त्याचा बेस्ट फ्रेंड मुन्या गेला आहे पुण्याला. आता त्याला गावात करमना चले आणि त्याला कोणी नाही म्हणून आता 3-4 दिवस झाला आपल्याकडे येऊन बसायला आहे. आताचा बिग बॉस शो कसा वाटायला तुला? एकदम भंगार चितिया. बिग बॉस आपला सगळ्यात फेवरेट शो असते, हिंदी असो मराठी असो. बिग बॉस 13 आपला सगळ्यात फेवरेट शो होता, जेव्हा सिद्धनाथ, शहनाज गिल, सिद्धार्थ, रश्मी तेव्हाचा शो आपला सगळ्यात भारी होता. आणि मराठीचा पण बिग बॉस आपण पहिल्या फर्स्ट टाइम बिग बॉस मराठीचा गेल्या वर्षीचा बघितलेला होता, ज्याच्यामध्ये अंकिता, अजून निक्की, तंबोली, अजून जान्हवी, सूरज, अजून कोण होता, धनंजय पवार, वर्षा उसगावकर. ते शो छोटा पुढारी, तो शो सगळ्यात भारी होता. TRP पण भारी होती. पण आताचा शोमध्ये बघण्यासारखं पण तेवढा इंटरेस्टिंग नाही आताचा बिग बॉस. हरबाज भी होता गेल्या वर्षी. आताचा शो तेवढा बघण्यासारखा काय नाही, बिलकुल म्हणजे बकवास वाटते आताचा बिग बॉस. फक्त आपण बिग बॉस एकाच व्यक्तीमुळे बघतो आणि एकाच व्यक्तीला बिग बॉसमध्ये सपोर्ट करतो, ते म्हणजे दिव्या शिंदे. ते आपल्या फेवरेट कंटेस्टंट आहे बिग बॉसमधलं. त्या दिव्या शिंदेमुळेच आपल्याला फक्त बिग बॉसचा शो आवडतो. बाकी कोणी कस्टमर आपल्याला कंटेस्टंट कोणीच आवडत नाही. आणि एक म्हणजे तन्वी, कारण की तन्वी आपलं फेवरेट नाव आहे. तन्वी आपलं फेवरेट नाव आहे म्हणून आपल्याला तन्वी आवडते बिग बॉसमध्ये. बाकी तर कोणी आपल्याला बिग बॉसमध्ये बिलकुल आवडणार. ते शो बघायचं सारखा पण सध्याला नाही, कारण की त्या शोमध्ये काय असं बिग बॉस सारखा बिलकुल वाटत नाही. त्यापेक्षा एक नवीन शो आला आहे, त्याच्यामध्ये आर्या, सपना चौधरी, अजून बरेच, जान्हवी किल्लेकर, निकी तंबोली, एक नवीन शो आला आहे. तो शो उलट त्या बिग बॉस आताच्या बिग बॉसपेक्षा तर उलट तो शो भारी आहे. भाऊ, तू कुणाला सपोर्ट करतो बिग बॉसमध्ये? भाऊ ज्या माणसाला सपोर्ट करत होते ते भाऊचा माणूस बाहेर आहे बिग बॉसच्या. ओळखा कोण असेल? सबसे हटके राधा पाटील की झटके. सबसे हटके राधा पाटील की झटके. भाऊ राधा पाटीलचा बिग फॅन होता, पण राधा पाटील सध्या बाहेर आहेत. सोनाली पण भारी होती की सोनाली, निकी तंबोलीची ऑपोजिट होती सोनाली, तिने पण बाहेर आहे सध्या. जाऊ द्या. बिग बॉसमध्ये आता वोटिंग जर सुरू असली तर जेव्हा आपल्याला नॉमिनेट आपली दिव्याताई असेल तेव्हा आपण दिव्याताईला फुल सपोर्ट करू. आणि आपली इच्छा आहे की दिव्याताई बिग बॉसचा शो जिंकून कोणी येईल. आपण तर आपला तर फुल सपोर्ट दिव्याताईला. चला, ओके, बाय, टेक केअर. भाऊ काय सांगायचे? लय दिवसानंतर ब्लॉग बनवल्या. ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. फोन जर दुसरी बार केल्या तुम्ही लाईक तर करणार. बरं, जाऊ दे. मुन्याला काय सांगायचं तर सांग. मुन्या तुझा व्हिडिओ बघत असेल तर, मुन्या व्हिडिओ बघत असलं तर मित्र लई मिस करायला तर तू गेल्यानंतर करमण्याचं लई कुठं कंदुऱ्या बिंदुऱ्या. मित्रांनो, केस वाढवायचा आपल्याला लई शौक आहे, पण केस जास्त वाढवलं होतो आणि आपल्याला कटिंग करायची ती मुलेट कटिंग. मुलेटच वगैरे भाऊ. आणि ते पण मुलेट कटिंग करण्याचं रिझन असं आहे की आपल्याला काय लई कटिंग बिटिंगचे नाव माहीत नाही. लई कटिंग बिटिंग आपण करणार फक्त आपले एक 1 साईड 2 साईड दोनच माहीत आहे आपल्याला. मुलेट कटिंग याची बघून, शैल्याची बघून पहिली बार मी मुलेट कटिंग पुण्यामध्ये केलं होतं. तेव्हा भारी दिसत होतं, पण लगेच ऑफिस म्हणजे कामाला जायचं होतं म्हणून तेव्हा परत छोटे छोटे कटिंग करायला होतं. शैल्याचं बघून, लोकडूचं बघून, विशालचं बघून आता मी यायचं बघून मी पण मुलेट कटिंग केलो. भारी दिसायली की नाही काय माहीत, पण मला तर आवडायला लागली.